मनोज जरांगे पाटील माझ्यावरच टीका का करतात हे कळत नाही असं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी म्हटलंय। मराठा समाजानं टिकणारं आरक्षण घ्यावं असं मनोज जरांगेंना सुचवलेलं होतं, मात्र माझ्या त्या वक्तव्याचा मनोज जरांगे यांना राग आला असावा असं दिसतं असं गिरीश महाजन यांनी म्हटलं असून आमच्या सरकारनं दिलेलं हे आरक्षण न्यायालयात टिकावं, तसं झालं नाही तर समाजाची फसवणूक होईल आणि त्यामुळेच आम्ही चाचपणी करतोय असं म्हणत गिरीश महाजन यांनी जरांगे सोबतच्या वादावर भूमिका मांडली। माझ्यावर टीका का करतात तुम्हाला हे समजत नाहीये। मी फक्त एकच म्हटलं की बाबा आरक्षण टिकणारच घ्यावं, आम्ही द्यायचं आणि कोर्टामध्ये एका दिवसात ते निकाली निघावं, खूपच समाजाची फसवणूक व्हावी ही आमची अजिबात अपेक्षा नाहीये आणि म्हणून टिकणारं आरक्षण पण घ्या एवढंच मी म्हटलं होतं। त्यामुळे त्यांना माझा राग आलेला दिसतोय। मी दुसरं तर काही बोललेलो नाही। मी 5 वेळा मीच त्यांना जाऊन भेटलो, मीच त्याच्याशी बोलणी करत होतो। पण आता एखादा आपण शब्द बोललो आणि ती वस्तुस्थितीला धरून बोललो तरी त्यांना त्याचा एवढा राग की प्रत्येक सभेमध्ये ते मलाच सदाभाऊ बोलतायत। 50 वर्षामध्ये पवार साहेबांनी आरक्षणाचा अ सुद्धा काढला नाही, त्यांनी कधी आरक्षणावर एक शब्द भर बोलले नाहीत आणि आज आम्हीच वाईट झालो आरक्षण देऊन। 14 ते 19 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी होते त्यावेळेलाच आरक्षण दिलं गेलं। आता दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेजींचं सरकार असताना उद्धवजींचं त्यावेळेला ते नाकारलं गेले, वस्तुस्थिती आहे। मग आम्हीच वाईट झालो परत आरक्षण देऊन। आणि ज्या लोकांनी 50 वर्षामध्ये आरक्षणाची गरज काय, समाजाला आरक्षणाची गरज नाही अशी स्टेटमेंट केली, रेकॉर्ड आहेत, आज तुम्ही त्यांचा बोलबाला करतात।